नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर आता तुमचा पीसीबी ग्रुपचा 9 तारखेचा पहिला पेपर संपलेला आहे, पहिली शिफ्ट संपलेली आहे। तर यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले, कोणत्या टॉपिक्सवर मल्टिपल क्वेश्चन्स विचारले गेले, काय डिफिकल्टी लेवल होती, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत ज्यांनी आज पेपर दिलाय अशा आपल्या कनेक्टेड विद्यार्थ्यांकडून। जेणेकरून ज्यांचा अजून पेपर बाकी आहे, जे मुलांचा पीसीबीचा पेपर आहे, ज्यांच्या अजून पीसीएमचे पण पेपर आहे, त्यांना फिजिक्स केमिस्ट्रीसाठी कोणत्या क्वेश्चन्सची तयारी केली पाहिजे, ज्यांचे पुढे पीसीबीचे पेपर्स आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, कोणत्या टॉपिक्सवर अजून भर दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर फिजिक्सचा पेपरचं काय झालं आज, तर फिजिक्सचा पेपर जो होता तो मॅक्सिमम मुलांना आज हार्ड गेलेला आहे। याचं कारण असं की जे क्वेश्चन्स विचारले गेले होते ते फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स होते, काही थेरॉटिकल कन्सेप्ट त्यात जोडलेल्या होत्या आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन करूनच क्वेश्चन्स होते। तर मुलांना थोडं कन्फ्युजन व्हायचं की नेमकं कोणती कन्सेप्ट अप्लाय करू। थोडेफार सिमिलर क्वेश्चन्स पण होते, थर्मोडायनेमिक्स झालं, रोटेशनल डायनेमिक्स झालं, एसी सर्किट झालं, इलेक्ट्रोस्टॅटिक झालं, असे जे टॉपिक्स होते यावर मल्टिपल क्वेश्चन्स विचारले गेले होते। इवन काहींनी सांगितलं तर थर्मोडायनेमिक्सवर 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले गेले होते। बाकीच्या टॉपिक्सवर देखील 2-3 क्वेश्चन्स विचारले गेले होते। तर हे काय इम्पॉर्टंट टॉपिक आहे का ज्यावर पण तुम्ही अजून लक्ष देऊ शकता। बाकीचे जे टॉपिक्स होते त्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले होते, बट ते थोडे इझी लेवलचे होते किंवा मॅक्सिमम 1-2च प्रश्न विचारले गेले होते। 11चा देखील काही क्वेश्चन्स विचारले गेले होते, त्याचा देखील तुम्ही अभ्यास करा, थोडंफार रिव्हिजन द्या। पीवायक्यू मॅक्सिमम विचारले गेले होते असं भरपूर मुलांचं म्हणणं आलं की दादा जे पीवायक्यूचा अभ्यास केला होता तेच बऱ्यापैकी थोडंफार व्हॅल्यू चेंज करून थोडासा क्वेश्चन थोडा इंटरचेंज करून विचारलं गेलं होतं। केमिस्ट्रीमध्ये काय झालं तर केमिस्ट्रीचा जेवढे काही दिवस झाले सगळ्यांना पेपर इझीच गेला आहे। इझी यामुळे गेला आहे की केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स विचारले गेले होते ते बऱ्यापैकी टेक्स्टबुक ओरिएंटेड होते, सिंपल क्वेश्चन्स होते का डायरेक्ट कन्सेप्ट वाईज, त्यामुळे मुलांना तो जास्त इझी गेला आहे। रिॲक्शन्स होत्या की समजा a + b गिव्स x + y, सर एक्स काय आहे, अशा प्रकारे काही क्वेश्चन्स होते की डायरेक्ट रिएक्शन मधलं काय आउटपुट आहे यावर क्वेश्चन्स विचारले गेले होते। आययूपीसी नेम्सवर जास्त फोकस केलं होतं की तुमच्याकडे एक मॅक्सिमम टाइम स्ट्रक्चर दिलेलं होतं, याचा आययूपीसी नेम काय, आययूपीसी नेमवर त्या प्रकारे बऱ्यापैकी भर दिला गेला होता। हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवर सुद्धा विचारलं गेलं होतं रिॲक्शन्स वगैरे, आणि पिरियडिक टेबलचे जे एलिमेंट्स होते पी ब्लॉक डी ब्लॉक एलिमेंट्स यांच्यावर देखील बऱ्यापैकी क्वेश्चन्स, त्यांच्या प्रॉपर्टीज, काही रिॲक्शन्स असं देखील विचारलं गेलं होतं। त्यामुळे मुलांना बऱ्यापैकी केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो इझी गेला आहे। तुम्ही देखील ज्यांचा अजून पेपर बाकी आहे त्यांनी टेक्स्टबुक ओरिएंटेड थोडा अभ्यास करा, पीवायक्यू मॅक्सिमम सॉल्व करायचा प्रयत्न करा। त्यानंतर बायोचा जो पेपर आहे मुलांचं असं म्हणणं आहे की टेक्स्टबुक तर आलंच होतं दादा, टेक्स्टबुक रिलेटेड गोष्टी तर आल्याच होत्या बऱ्यापैकी, बट नीटचे 10% क्वेश्चन्स होते, नीट लेवलचे, त्या लेवलचे थोडेसे हार्ड, इझी बट कन्फ्युजिंग क्वेश्चन्स होते। तर त्या प्रकारे तुम्हाला पीवायक्यूज प्लस नीट लेवलचा पण थोडाफार अभ्यास असू द्या। जे ऑलरेडी नीटचं प्रिपरेशन करत आहेत त्यांना एवढी काही अडचण येणार नाहीये, बट जे फक्त सीईटी थ्रू अभ्यास करत आहेत त्यांना थोडंसं टफ जाऊ शकतं। तर त्यांनी या गोष्टींचा विचार करा। आपले जे मित्र जे आज पेपर देऊन आलेत त्यांच्याशी कनेक्ट करा की कसा पेपर होता, काय विचारलं गेलं होतं, आणि आम्हाला देखील व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले होते, काय काळजी घ्यायची आपल्या बाकीच्या मित्रांनी ज्यांना पेपरला जायचंय, त्यावर देखील आपण अजून व्हिडिओ बनवूया की सगळ्यांना समजेल की कुठल्या प्रकारे तयारी करायची आहे। आणि जे मुलांचा अजून पीसीएमचा पेपर आहे पुढे त्यांनी देखील त्यांना कनेक्ट करून विचारून घ्या की फिजिक्स केमिस्ट्रीची काय डिफिकल्टी लेवल होती, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले होते। अजून काय झालंय तर काही मुलं जे शूज घालून गेले होते त्यांना कंपल्सरी शूज काढून ठेवायला लावले, इवन काहींना जाड सोलचे सँडल सुद्धा अलाउड नाही केले। तर या गोष्टींची देखील काळजी घ्यायची। ड्रेस कोड रिलेटेड मुलांना काही प्रॉब्लेम झाला नाही, ड्रेसवर कोणी काही एवढं काही बोललं नाही। पेनवर काही ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यात आलं की पेन जो पाहिजे तो ट्रान्सपरंट पाहिजे, शक्यतो सेलो किंवा फाउंटन पेनचा यूज करा की जे ट्रान्सपरंट असतील, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि याच गोष्टीचं ॲनालिसिस करून तुम्हाला तुमची पुढची स्ट्रॅटेजी ठेवायची। मॅक्सिमम मुलांशी कनेक्ट करा, ज्यांनी पेपर दिलाय त्यांचा अनुभव विचारा, काय होतं काय नाही, थोडंसं टेन्शन तुमचं कमी होईल या सगळ्या गोष्टीमुळं। आणि बऱ्यापैकी मुलांनी चांगला पेपर गेलेला आहे, त्यांनी अजून काय पीसीएमसाठी जे प्रिपेअर करत आहेत त्यासाठी अजून फोकस व्हा। ज्यांनी पीसीबी पण दिलाय, पीसीएम पण देत आहे, अशा मुलांनी फिजिक्स केमिस्ट्रीचा जास्त अभ्यास करा
की तुम्हाला लक्षात आलंय की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स जास्त विचारले गेलेत. तर कमेंट्समध्ये नक्की कळवा की अजून कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजेत, कोणत्या नाही, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स अजून आले होते किंवा इथून पुढे पण कोणकोणत्या शिफ्टमध्ये काय काय आलंय. सेकंड शिफ्टमध्ये मुलांनी सुद्धा नक्की कमेंटमध्ये कळवा की काय झालंय काय नाही. आणि अशाच अधिक माहितीसाठी दादा CET वाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.